महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण तालुका शिराळ्यामधल्या एका वाडीवरती आलेलो आहे. बरंचसं डोंगर चढून जवळपास 2 ते 2.5 किलोमीटर वरती आलेलो आहे. खराळ खोतवाडी नाव आहे यांच्या वाडीचं. आणि जवळपास घाटाचा रस्ता हा एवढा निमुळता आहे, पवनचक्क्यात इथे वरती. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज शेतकऱ्यांच्या माध्यमातून आज येथे देखील गोवंश संगोपन केले जाते. मला आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव, तालुका, जिल्हा आणि फोन नंबर सांगा. फोन नंबर असा सांगता येणार नाही. नाव, गाव, तालुका, जिल्हा सांगा. शिवाजी नामदेव खोत, खराळे खोतवाडी, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. मला आता आम्ही घाट चढून येत होतो, आम्हाला वर यायला थोडी भीती वाटत होती गाडीने. आता आम्ही शहरात राहतोय. अच्छा. तर थोडंसं कसं इथलं प्रवास काय असतंय तुमचं इथलं जीवन, खाली गावात जाणं हे जाणं काय जायचं असंच काय गाड्या पुढ्यांना असं चालत जायचं काय वेळेला. आता दावणीला हे काय काय तुम्ही आता गाय आहे ही पिल्ली तिची 2 आहेत, जुळाची झाली ती जुळ झाली. हे काय सिमेंट भरलं होतं इंजेक्शन? नाही, बैल भरला. माझ्याकडे बैल होता. तुमच्याकडे स्वतःचा? मी घेतलेला होता बैल. तो बैल काही दिवसांनी मी इकला. मग हे 9व्या त्याला पिल्ली झाली 2. किती 9 वेत आहे तिचं? 9 येते. मग हिची सगळी वेत तुमच्याकडे झाली? होय होय. ही किती महिन्याची आहेत? आता 6वा लागला त्याला. 6वा. दोन्ही खोंड आहेत? दोन्ही खोंड आहेत. मग आता हे ठेवायची का द्यायची? आता पोरं म्हणते ते तुम्हाला जमत नाही पप्पा, तर काय करायचं, जरा आवाज मोठी होऊन द्यायची, मग इकायची म्हणते ते. मी आताच म्हणते ते देऊया, तुम्ही या मुंबईला माझ्या सांगते, इथं कोण नाही तुम्हाला जेवण वगैरे घालायला, ही देऊया पप्पा. म्हणलं नाही बाबा, एवढी बारकी वासरत मी देणार आताच. मुलं काय करतात तिकडे? मुलं आपली स्वतःचा व्यवसाय करतात थोडा मुंबईमध्ये. किती वर्ष झाली तिकडे? आता ते 5-6 वर्ष झाले. मग शिक्षण इथं घेऊन मग ते तिकडे गेले. मग आता इथं राहत असताना तुम्ही शिक्षणाला खाली गावात उतरावं लागते? शिक्षण खाली परवडवर. रोज खाली जायचं वर यायचं का तिकडेच राहते? रोज जाऊन. मग आता आज इथं तुमची किती लोकांची वस्ती इथं घर? इथं आहे ते तर 35-40 उमरा आहे. मग आता आठवडी बाजाराला तुम्हाला कसं? चरणला जायचं. मग गाडी असली, गाडी चालत गाडी जी जाते आता तिथं घाटामध्ये दिसेल ती गाडी थांबवायची, त्याच्याने जायचं. मग आता इथं डोंगर वस्तीवर तुम्हाला पाण्याची काय सोय? पाणी ती बोर आहे मारल्या. पाणी आहे त्याला? आहे पण तात्पुरतं. आता पाणी एकदम कमी आहे सध्या. मग तुमचं गुरांचं आणि तुमचं स्वतःचं भागतं का? भागते आता काय, मग एका घराचं वगैरे भागवायला लागते. आता काय करायचं. मग आता ह्यांना वैरण काय असते? आता वैरण हीच कट वगैरे पिंजराच होता, बाकी काय नाही. मग हे आता रोज ती वैरण डोंगरात आणायला नाही, कापून ठेवलेली आहे पहिली. हे आता किती दिवस पुरतात ह्या वैरण तुम्हाला? आता 1 महिना 2 महिने पुरले झाले, पुन्हा ओले येते आता पाऊस पडले. मग आता इथं मुलं जसं म्हणतात की तुम्ही इकडून तिकडं शहराकडे या म्हणून माझ्याकडं, मग मुलं आता इकडं परत कधी येतील इकडं का ते त्यांची सर्व्हिस तिकडंच ठेवतील? येतात ते येतात, सुट्टीला येतात. सुट्टी नाहीच करता येत नाही आता, कारण स्वतःचा बिझनेस चालू आहे थोडा बोरा छोटासा आपला. त्याच्यामुळे काही बंद करून येता येत नाही. काय बिझनेस आहे त्यांचा? आपले केक शॉप आहेत. बरं मुंबईमध्ये? अरे वा. 2 केक शॉपचं दुकान आहेत. दोन्ही मुलं तेच करतात? होय. दोघं लग्न वगैरे केले. आता इथं तुमच्या ह्या वरती वाडे वस्तीवर इथं किती प्रमाणात या खिल्लार गायी आहेत? गाई बैल तुमच्याकडेच आहे, बाकी नाही कोणाकडं? बाकी शेळ्या मेंढ्या वगैरे नाही? ते पण सगळं आता मी, माझ्याकडे पण शेळ्या होत्या, ते विकून टाकल्या मी. आता मला जमन झाले तर काय करायचं. मग आता हे चरायला नाही घेऊन जात असते पाऊस पडल्यावर? पाऊस पडल्यावर सोडणार की, चालू करणार की. मग तुम्ही पण सोबत जायचं का हे सोडून द्यायचं? नाही, जायला लागतं. जायचं. वाघांचं भ्या आहे ना, बारके आहे इथं वरती? हो, जबरदस्त. शेरड जबर होती ती माझी पण, शेरड 20-22 होती. मी आता काल मालकीने हाप झाल्यावर वारली, इकली. आता कोण राखायची दिसणी. असं झालं. मग आता इथं घरामध्ये स्वयंपाक वगैरे हे सगळं तुमचं तुम्ही स्वतः करता? स्वतःच. मग आता ही अजून थोडीशी मोठी करायची वासरं आणि मग विक्री करायची. पण विक्री करायला मग तुम्हाला कुठं बाजारात घेऊन जावी लागेल? आता येते तिसनी, ते जन्म झाले तर मागं लागले ते. हे म्हणते मला देईन, ते म्हणते मला दे. म्हणलं मी आत्ताच वासरे घेत नाही बाबा, कारण दोन्ही खोंड आहेत म्हणल्यावर एखादा गाडी बैलगाडीला शेत कामाला. इथं तुम्ही वरती शेती काय प्रकारची करता? शेती काय नव्हतं आता, म्हणजे काय येत नाही, राहायच नाही आता. गहू वगैरे, ते वांढर डुकर जबरदस्त आहेत. भाताचं कुठं भात आलं तरच भाताचं आहे, ते पण लुळवतात. काय राहत नाही, जिमनी सगळ्या पडल्या त्या. आता तुम्ही इथं तुमचं हे घर पाहतो, इथं शेती किती आहे तुमची वर? माझी आता इथं 1 एकर आहे. इथं लागून वर वासा भांगाचा वर गेलाय.
मग बाकीची थोडी थोडी आहे जागा. मग आता पाऊस चालू झाल्यावर तुम्ही काय भात पेरता त्याच्यात? पेरलंय आता, पेरले. हप्ता झालं. मग आता पावसाची वाट पावसाची वाट बघत बसली. थोडंसं केलंय आता, काय आपल्याकडे माणसं नाही म्हणलं लय करून काय करायचं, माणसं भेटत नाही. आता हिची 9 वेत झाली. 9 वेताला आता 2 खोंड. ह्याच्या अगोदरच्या वेतांना कालवडी झाला का? कालवडी 4 झाल्या आणि 4 खोंड झाली पहिली. मग ती विकली सगळी. विकली. मग आता हे विचारायचंय की आता जसं समजा शेतीतलं जनावरांचा त्रास असेल, माकडं, रानडुकरं, होय. तसं हे खिलार सांभाळणं ह्याच्यातनं उत्पन्न थोडं मिळतं का? म्हणजे फायदेशीर आहे काही? आहे म्हणजे सांभाळणं फायदेशीर आहे. फायदे नाही. मंडळी, आज या मुलाखतीच्या खरं तर माध्यमातून आज आपण म्हणजे आज मुलाखत घेण्यासाठी आज ज्या वाडी वस्तीवर आपण डोंगरावरती आलेलो आहे, आज हे ज्या प्रकारचा गोठा बघतो, थोडंसं खाली वाकून आम्ही इथे शूटिंग करतोय, बाहेर जागा थोडीशी कमी असल्याने. कशा प्रकारे हे शेतकरी संगोपन करतात, शेती कशी असते, जंगली प्राण्यांची काय अडचण असते, त्याच्यामध्ये पण ह्यांचं संगोपन चालू आहे. आणि आज खरं पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने आम्ही खालच्या म्हणजे डोंगर चढत ज्या पद्धतीने वरती आलो, ते जर चित्रीकरण खरं जर तुम्हाला दाखवता आलं तर तू खरंच म्हणजे ह्यांच्या आपण शेतकऱ्यांचं म्हणजे यांच्यासाठी आपण काय करता येईल या पद्धतीचा प्रयत्न आपण नक्कीच केला पाहिजे. मला एकदा तुमचं नाव, गाव आणि तालुका, जिल्हा सांगा. शिवाजी नामदेव खोत, खराळे खोतवाडी, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. आता मला एक शेवटचं असं विचारायचं की आता हिथं वरती राहत असताना तुम्ही असेल, तुमचे शेजारचे चुलते, तुमचे भाऊ हे असतील, कुठली अडचण इथं जाणवते की जी अडचण तुमची दूर झाली पाहिजे, की बाबा तुमचे इथले कोण स्थानिक आमदार, खासदार असतील, नगरसेवक असेल, तर काय तुमची अडचण असते इथं की बाबा ही कायम आम्हाला असतीच? अडचण म्हणजे बाहेरल्या रानांची, जनावरांची जास्त जित्रा काही येऊन येत नाही, राहत नाहीत, काय नाही पिकायचं, काय नाहीच पिकवायचं नाहीच, काय येतच नाही, तर काय राहत नाही जनावर, तर काय ठेवायचं नाहीत. आता नुकतं ही आपली काय शेरडं मेंढरं पाळून तर ती शेरडं मेंढरं पण इकली आता जनावरांच्या भीतीनं माहिंदाळ. आणि मग आता मुलगा जो म्हणतोय की शहराकडे या म्हणून, होय. तर मग आता ही पुढं माग पुढच्या 1-2 वर्षात मग हे जर दिलं तर जायचं आहे नियोजन शहराकडे का नाही? मी जाणार नाही, करमणार नाही तिकडे? करमणार पण नाही. मला आता ह्या वयात मुंबईला जमणार नाही, शूटिंग होणार नाही. ही सांभाळीत बसायचं म्हणते. बरोबर, हिथंच करायचं. मग अजून एखादी गाय घ्यायचं नियोजन आहे का? काय नाही, एवढीच आहे ती, आहे ते सांभाळायची, तेवढी सांभाळायची. आता हिथं शेतीला हिथं वर तुम्हाला नांगरणी हे करायला ट्रॅक्टर वगैरे येतो. मग इथं खालनं येतो का? इथं वर गावात आहे वाडीवर खालून. पण आता डिझेलचे, पेट्रोलचे दर वाढलेले आहेत. मग त्याच्यापेक्षा ही उद्या बैलजोड तुमची तयार झाली. बैल होती तिथून माग माझी. हो का? होय. मग ते दुसऱ्याच्या शेतात पण घेऊन जायचे, त्याचे 2-3 रुपये मिळायचे त्या कामाचे. तेव्हा मिळाली. मग आता तेच नियोजन आहे की हे मोठी करून थोडस त्यांचं हे करायचं. काय वय आता तुमचं? माझं वय आता 58 आहे. बरं. आणि मालकीनबाई गेले त्यांचं किती होतं? 45 होतं. मंडळी, खरं तर आज या ग्रामीण भागामध्ये आपण पोहोचण्याचा कायम प्रयत्न करत असतो. सगळीकडेच पोहोचणं आपल्याला शक्य नाही, पण त्या स्थानिक पातळीवरती आपले बरेचसे काही चॅनलचे सदस्य असतील, मित्रमंडळी असतील, यांच्या माध्यमातून आपण पोहोचत असतो. आणि आज या शेतकऱ्यांच्या दावणीला पोहोचून आपण ही माहिती घेण्याचा प्रयत्न करा. आता एवढे कष्ट हा शेतकरी करतोय, एवढ्या डोंगर वस्तीवरती, वाड्या वस्त्यांवरती यांचं संगोपन चालू आहे, यासाठी आपण मायक्रोचिप बसवते. उद्या या शेतकऱ्यांच्या मेहनती, यांनी विकलेलं वासरू, तर याची नोंद, या शेतकऱ्यांची नोंद कुठे ना कुठे राहिली पाहिजे. आज यांची मुलं शहरात उद्योगधंदा करतात, तिकडं मुलं म्हणतात ते वडिलांना तुम्ही, आपण वडील म्हणले की माझं हेच जीवन आहे, मी इकडंच थांबणं मला योग्य आहे. त्यामुळे ह्या शेतकऱ्यांच्या मेहनती या मायक्रोचिपच्या माध्यमातून आपण कायम ह्या नोंदणी ठेवायच्या आहेत, की उद्या शहरात असणारी मुलं देखील सांगू शकतील की आज आमच्या दावणीला अशा प्रकारची गाई, वासरं 9 वेत गाईची झालेली आहेत. आता हे तुमच्याकडे खोंड होता, ते बैल भरला होता तुम्ही, त्याची वासरे. बाकीच्या अगोदरच्या 8 वेतांना काय? ते पण बैलच तुमच्याकडे होता बैल? बैल माझी घरचीच होती. मग तो बैल का विकला आपण? विकला म्हणजे आपल्याला आता रेटत नाही तिथनं पुढे, म्हणजे आणि एवढी सांभाळून चालत नाही. ही काय लागायची? बर. लागवड आता परवडत नाही, वैरण इकडे परवडत नाही. वैरण आहे का आता पाहुणाची काय, ह्यासाठी विकली मग आपली. पण आता पाऊस तो पडे तोपर्यंत किंवा परत शेतात वैरण उगे तोपर्यंत वेळ आहे, तोपर्यंत आता हे तुम्ही काय साचवलं हे पुरणार का? हे पुरत महिना 1.5 महिना फरला की चरीव लक्षाला येते पाऊस पडला की. का खाली चरणला जाऊन काही वैरण विकतची वैरण कधी घेता तुम्ही? तू कावा तरी मग कुठून? चरणावरनं जाऊन. मुलगी आहे माझी चरणात दिल्या. बरं. तुम्ही कावा. मुलगीचे मिस्टर काय करतात? ते मुंबईला असतात सर्व्हिसला. मुलगी तिकडेच आहे मुंबई? नाही, गावी तिकडे घरी असते.
मालक धन्यवाद. आज चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपल्या माहितीच्या माध्यमातून आज आम्हाला तुम्ही कसं संगोपन करता ही माहिती मिळाली. मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मायक्रोचिपचा फॉर्म सध्या उजव्या कोपऱ्यात आहे, खाली डिस्क्रिप्शन मध्ये तो नक्की भरा. खूप खूप धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.